विलेपार्ले येथील जैन मंदिर बीएमसीनं त्या ठिकाणी कारवाई केल्यानंतर म्युनिसिपल इंजिनियर असोसिएशनच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना आणि आयुक्तांना एक पत्र लिहिलेलं आहे. त्या पत्राद्वारे त्यांनी मागणी केलेली आहे. आपल्यासोबत रमेश बोतेकर देशमुख आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. पत्र तुम्ही लिहिलेलं आहे, नक्की तुमचं काय म्हणणं आहे, काय सांगा? आमची मागणी हीच आहे की जर एखादी कारवाई जर न्यायालयाच्या आदेशानुसार जी केलेली असेल तर त्यात चुकलं काय ते म्हणून सांग. आणि हे 47 वर्षापासूनचं प्रकरण आहे. फार सुप्रीम कोर्ट म्हणजे दिवाणी न्यायालय ते सुप्रीम कोर्टापर्यंत चाललेलं आहे. सुप्रीम कोर्टाने सुद्धा शिक्कामोर्तब केलं आहे की सदर जी वास्तू आहे ती अनधिकृत आहे. आणि जेव्हा मुंबई महानगरपालिकेतर्फे आपण प्रतिज्ञापत्रावर सांगितलं की दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी आम्ही त्याचं निष्कासन करीत आहोत, ते जर केलं नसतं तर म्हणतात ना की इकडे आड तिकडे वेळ, अवमान याचिका आमच्यावर झाली असती, केलं नसतं तर. आणि पोलिसांनी सुद्धा योग्य काळजी घेऊन सगळं कुठलाही कायदा सुव्यवस्थेला बाधा होणार नाही अशा प्रकारे त्या ठिकाणी काम करण्याचं काम केलं होतं. पण जसं माननीय उच्च न्यायालयाचा आदेश आला 11:45 महापालिकेच्या आमच्या अभियंत्यांनी ते काम थांबवलं. त्यामुळे हे जे सगळं चाललं आहे राजकीय दबावापोटी तुम्ही बदली करणार, राजकीय दबावापोटी तुम्ही कारवाई करणार. कारण एखाद्या वॉर्ड ऑफिसर असेल, अभियंते असतील, कामगार कर्मचारी काम कसं करायचं, ताजं उदाहरण आहे या उत्तरमधलं. नितीन शुक्लांनी जी काही कारवाई केली होती ती आयुक्तांच्या आदेशाप्रमाणेच केली होती ना. अतिरिक्त आदेशाने सांगितल्याप्रमाणेच केलं होतं. पण त्याचं काय झालं? म्हणजे सामान्य नागरिकांच्या हितासाठी ज्यांनी लढा न्यायालयात दिला 47 वर्ष, संविधानाच्या नुसार त्यांनी काम केलं. आणि मग संविधानाच्या ढाच्यानुसार जर काम केलं असेल तर त्यात चुकलं काय, हा आमचा खरा सवाल आहे. तुम्ही त्यामध्ये मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा देखील उल्लेख केलेला आहे. त्याबद्दल नक्की काय सांगाल? लोढांच्या मंत्री मंगलप्रभात लोढांनी जी काही भूमिका घेतली त्याच्यावरती देखील तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुळात पोलिसांचा रोजचा जो रिपोर्ट असतो, ब्रीफिंग असतं, ते सगळ्यांना जातं. म्हणजे ते तर पालकमंत्री आहेत, माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत, आयुक्त आहेत, महापालिका आयुक्त आहेत, यांना ते एवढा संवेदनशील विषय माहीत नाही असं कसं होणार? त्यामुळे माझ्यासारख्या सामान्य माणसाला हा प्रश्न पडतो की एखादा जबाबदार मंत्री त्या मोर्चाचं नेतृत्व करतं, हे कसं काय आहे? मग सामान्य माणसाने जायचं कुठं? हेच जर निश्चित पोलिसांचा रिपोर्ट तिथे गेला असेल, लोढा साहेबांनी जर आयुक्त साहेबांना सांगितलं असतं की एक दिवस थांबा तुम्ही, तर थांबलं असतं ना. त्यात कुठे काही वावगं नाही आहे. पण केवळ न्यायालयाला प्रतिज्ञापत्र दिलं असल्यामुळे ती कारवाई करणं ही साहजिकच होतं. नाही तर न्यायालयाचा अवमान झाला असता. म्हणजे धरलं तर चावतं, सोडलं तर चावतं, असं महापालिका अभियंता असतील, अधिकारी असतील, यांची खरी ही अवस्था झालेली आहे. म्हणून यापुढचं जर काय असं काही संवेदनशील निष्कासन असेल, कारवाई असेल, जोपर्यंत महापालिकेचे आयुक्त साईटवर येणार नाही, त्या स्थळावर येणार नाही, तोपर्यंत आम्ही कुठलीही कारवाई करणार नाही, ही आमची भूमिका आहे. आणि यासाठी न्यायालयीन मार्गानं, संविधानाच्या मार्गानं आम्ही उद्या 11 वाजता पूर्व विभागामध्ये जमणार आहोत. आणि तिथे आमचं म्हणणं सरकार दरबारी म्हणा, महापालिकेच्या दरबारी म्हणा, आम्ही मांडणार आहोत. पण मंगलप्रभात लोढा यांनी हस्तक्षेप केला नाही असं तुमचं म्हणणं आहे का याबद्दल? तुम्ही म्हणताय की त्यांना अगोदर पोलिसांनी किंवा इतर यांनी ब्रीफिंग केलं असेल, ते पालकमंत्री आहेत, त्याच्यामुळे त्यांनी हस्तक्षेप केला असता तर ही कारवाई टळली असती थोडे वेळापुरतं तरी. निश्चित त्यांनी केलं असतं तर, कारण ते सरकारमध्ये मंत्री आहेत आणि कुठल्या मंत्र्याचे आदेश पाळले जात नाहीत. सगळं आता जे मुळात महापालिका जी चालते ती मंत्रालयातूनच चालते, हे सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या शेंबड्या पोराला पण माहिती आहे. त्यामुळं पोलिसांनी त्यांना कळवलं की नाही वगैरे तो त्यांचा ते मला माहीत नाही आहे. पण जर कळवलं असतं आणि त्यांनी सांगितलं असतं तर हा अनर्थ म्हणजे टाळता आला असता हा संघर्ष.
धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की विलेपार्ले या ठिकाणी जैन मंदिरावरती कारवाई केल्यानंतर आता इथून पुढे जर अशा विषयांवरती किंवा अशा ठिकाणी जर कारवाई करायची असेल तर अभियंतेसोबत हजर असतीलच, त्यासोबतच मुंबई महानगरपालिकेचे कमिशनर हजर असल्याशिवाय आम्ही कारवाई करणार नाही, अशी भूमिका जी आहे ती म्युन्सिपल इंजिनियर असोसिएशनच्या वतीनं घेण्यात आलेली आहे. कॅमेरामन गणेश मोरेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई.